सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. अभंगाच्या पहिल्या चरणात हेची देवा पै माग काय द्या चरण सेवा खंडे तुमचे पाय देऊन टाका. देव म्हटले नामा मला वाटलं चांगलं काहीतरी मागशील. नवीन आलेल्या जांभळ्या नोटा मागायच्या, मोबाईल मागायचा भारीतला. काय मागितलंस तू मला? हे माझे पाय. अरे नामा काहीतरी चांगलं मागायचं रे, माझ्या पायात काय? नामदेव महाराज म्हटले देवा तुमच्या पायात जे ते कशातच नाही. म्हटले काय माझ्या पायात? नामदेवराय देवाला सांगतात साखरे महाराज तुम्हाला सांगतोय लक्ष देऊन ऐक. नामदेव महाराज म्हटले देवा तुमचे पाय का मागायलो माहितीये का? एका साधूच्या संसाराचा दगड झाला होता. त्या साधूचं नावे गौतम महामुनी. न्यायशास्त्र लिहिलं त्यांनी, पण त्यांचाच न्याय चुकला. त्यांनी त्यांच्या बायकोला इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं आणि बायकोला श्राप दिला दगड होशील. ए देवा, आणि त्या साधूच्या श्रापानं ती अहिल्या दगड झाली. गौतम ऋषी त्यांचं नाव. गौतम ऋषीनं बायकोला श्राप दिला दगड होशील. ए देवा तुझ्या पायाची ताकद सांगतो ऐक. आणि त्या गौतम ऋषीची पत्नी दगड झाली. घरच्या पोळ्या खाणारा साधू भिक्षांना मागून खाऊ लागला. म्हाताऱ्याकडे व्यथा निर्माण झाली. पश्चाताप झाला, पण करणार काय? राम प्रभू नावाचा अवतार तुम्ही घेतला. जिथं ती बाई दगड झाली होती तिथून तुमचा जाण्याचा योग आला. आणि ऐका ना देवा, तुमच्या पायाचा स्पर्श दगडाला झाला. पदी लागता दिव्य हो निघेली. तुमचा पाय लागल्याबरोबर दगडाची बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली. ज्याच्या चरणाची चाली असं एक प्रमाणे, किंवा शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखानली. लंका दहन केली हनुमंत काशाने असं एक प्रमाणे. तुमचा पाय लागल्याबरोबर जर दगडाची बाई होते, ही ताकद जर तुमच्या पायाची, तर दुसरं कशाला काय देता? चरण सेवा खंडी पाय देऊन टाका. देव म्हटलं एवढंच विशेष नाही. नामदेवराय संग जय चरण सेवा, संग जय चरण सेवा, जेणे तू जाई चरण पडावा, जेणे तू जाई चरण पडावा. हाती भावा माझी आजवा, हाती भावा माझी आजवा. पुरवी देवा मनुरे संग जय चरण सेवा, संग जय चरण सेवा. संत संगती चरण सेवा. चरण सेवा आलीच त्याच्यात. नाटातलं प्रमाणे फार गोड आहे बरं का. ऐका, चरण सेवा दुसरं काही नको. म्हटलं आणखी सांगतो देवा, तुझ्या पायाची ताकद दगडाची बाई झाली एवढीच नाही, अनंत पाप्याचं पाप धुते गंगा. गोदावरीला स्नानाला गेले बुवा, कितीही पाप करा, म्हणजे पाप करायला मुभा नाही दिली. घडलं तुमच्याकडून बरं का. धूत पाप्याचा उगाना ती परम पवित्र गंगा जाना. नाथ महाराज सांगतात अनंत पाप्याचं पाप घडलं तुमच्याकडून. ब्रह्महत्या, गोहत्या, कुठलंही पाप घडू द्या, ते पाप धुण्याची ताकद गंगेमध्ये. पण देवा, अनंत पाप्याचं पाप धुणारी गंगा कितीही लोकांचं क्षालन करते, पण ती तुमच्या पायातून जन्माला आली. तुझ्या चरणांगुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा, तुमच्या पायातून गंगेचा जन्म देवा. मग जर गंगा एवढी पवित्र, तर गंगेला जन्म देणारे पाय किती पवित्र. म्हणून राहणे ते पायापाशी, राहणे ते पायापाशी, राहणे ते पायापाशी. वा गायक वा, राहणे ते पायापाशी, राहणे ते पायापाशी, आणि करसी विठ्ठली
ऐसा धीर देई मना ऐसा धीर देई मना आणि करशी राहिले ऐसा धीर देई अतिशय उत्तम प्रमाण, अगदी प्रमाण, याला म्हणतात प्रमाण देण्याची पद्धत. तुमच्या पायाचा दुसरं वीट आहे मला, दुसरे रस नको. काय शब्द आहे महाराज हे. तू ऐसा धीर दी म्हणा. हे देवा काहीच नको, तुझे पाय पाहिजेत. अनंत पाप्याचं पाप धुते गंगा, पण तिला जन्म तुझ्या पायातून आहे. मग पाय किती पवित्र असते. तुझे पाय देऊन टाका. आपण आषाढीला गेलो ना, आपण आषाढीला काय झालं 5-6 वर्षात काय झालं महाराज. 5-6 वर्षात आता तुमच्यासारखी वारकरी आता चाली म्हणायला राहिले नाही, त्यामुळं नवीन नवीन गाण्याच्या चाली आल्या बरं का. आता लई गाणे ते पंढरपूरला वाखरीच्या पुढे गेलं की त्याची टी व्ही लावतात, टीव्हीच्या समोर कॅसेटी मांडतात, शिडीमध्ये कॅसेट टाकलेली आणि गाणं लागतं. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. ऐकलं गाणं? ऐकलं गाणं ऐकलं असेल ना, लय गोड काय. बऱ्याच मोबाईलला रिंगटोन आहे याची, सुंदर आहे ते. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्रेला देवान मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी आई नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. माझ्या पाठ आहेत ते महाराज, 100 येतात मला, 100 बरं का. पण ते लय जुन्या काळातले गोड होते, आता राहिले नाही असे. पूर्वीचे भक्तिगीतं भावगीतं फार गोड असायचे. ते मनाला घर करायचे, हृदयाला स्पर्श करायचे, लय गोड असायचे. फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हे जे गाणं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांनी रोज ऐकलं पाहिजे. हे गाणं शिकवायचं आपल्याला. कधी कुणावर जडू नका, कधी कुणाची बरोबरी करू नका. एखादा श्रीमंत होत असेल तर त्याचे पाय ओढू नका, एखादा गाजत असेल तर त्याच्यावर कधी जडू नका. गाणं शिकवायचं. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. गाणं शिकवायचं जिजाई. काय 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 घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार. 103 वर्षाची म्हातारी कोरोनातून बरी झाली बघा. ऐका बरं का, 103 वर्षाची म्हातारी कोरोनातून बरी झाली आणि 33 वर्षाचा पोरगा कोरोनानं मेला. तुझ्या विना ते कोणा न कळे. ते सरकारला नाही कळणार कशानं झालं, ते आपल्याला नाही कळणार कशानं झालं. अहो 1000 किलोमीटर फिरणारा कीर्तनकार क्षणामध्ये थांबला, गप घरी बसला महाराज. काहीच करता नाही आलं त्याला. एका क्षणामध्ये गप बसवले, सगळे माणसं जमिनीवर आणले, सगळे माणसं. तुझ्या विना ते कोणा न कळे. शिका महाराज, नुसतं ऐकू नका. शिकण्यासाठी असायचं पूर्वीचं, तरुणांसाठी असायचं. आकाशी जे पगेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आता हे राहिलंच नाही महाराज. आता पोराला लहानपणी शिकवलं ज्वानी ज्वानी, यश पप्पा, एडे शोगार पप्पा, गुंडा गुंडा. काय ते काय कविता आहेत, काय शब्द आहेत महाराज. लय गोड असायचं. आमचे गुरु महाराज आम्हाला शिकवायचे बुवा. प्रत्येक माणसाला शिकवायचे, तरुणांना शिकवायचे, फार गोड शिकवायचे जुन्या काळातलं.
आता कोणताच राहिलं नाही. आता तुम्ही बघा, जुन्या काळातला भगतसिंह आपल्या पोरांनी शिकला पाहिजे, जुन्या काळातला चंद्रशेखर आझाद आपल्या तरुणांनी वाचला पाहिजे, जुन्या काळातल्या कादंबऱ्या आपल्या तरुणांनी वाचल्या पाहिजे. आपली पोरं कुठं वाचतात? केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड ब्लॅक, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायच्या 100 पुण्याचे नावं सांगेल एखादा मात मी तुम्हाला. 10च्या 4 बाबा होत्या, 2 झाल्या. 10च्या 4 गोवा, 2 झाल्या. 3चे ब्रिस्टॉल 10ला. 10ची गोल्ड फ्लॅग 15ला. 3रीचं पोरगं येतं दुकानदार, ब्रिस्टॉल पाहिजे. दुकानदार म्हणतो कुणी रे? आमच्या पप्पांना लागतंय. पप्पांना पुढच्या येड्या बाबडीत तेच हापकीत आहे 3रीचं. काय काळ आला महाराज, काय नाही महाराज, काय आमचे पोरं महाराज सारखा मोबाईल. हो अरा, या लॉकडाऊनमध्ये जर सगळ्यात जास्त पैसे कुणी कमवले महाराज तर जिओ कंपनीनं कमवले महाराज. आपण कुठं कादंबरी वाचली, आपण कुठं राजांचा इतिहास वाचला, आपण खरं सांगा कोणी वाचलं बरं? मोबाईल महाराज, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टा, ट्विटर सारखं. तुमचं जाऊ द्या, कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला, गायक गाता गाता मोबाईल पाहायला लागला, वादक वाजवता वाजवता मोबाईल पाहायला लागला. अहो एक नवरा परवा दिवशी जेवत होता आणि बायको त्याला जेवण वाढत होती. डॉक्टर, नवरा जेवत होता आणि बायको वाढत होती. तुमच्याकडे वाढतात का बायका? अय बायगावान, हा आहे ना अजून? बरं आहे ना, शहरात नाही वाढीत आता बरं का. हो, कारण त्यांना कामाला जावं लागतं. दुसरा अर्थ घेऊ नका. नवरा जेवत होता, बायको वाढत होती. माझ्याकडे बघा, नवरा जेवत होता आणि बायको वाढत होती. जेवता जेवता चपाती संपली, बाई बिचारी घरात आणायला गेली. तेवढ्या त्यानं हातात मोबाईल घेतला, लागला खेळायला. खेळता खेळता लक्षातूनच गेलं त्याच्या की माझ्या ताटातली चपाती संपलेली आहे. मोबाईल खेळता खेळता ताटात हात घालायचा, वर हात करायचा, खाली हात घालायचा, वर हात, खाली हात घालायचा, वर हात करायचा. चपाती नव्हतीच. बायको तिकून चपाती घेऊन आणि तिनं डोक्याला हात लावला. बाई सटकलंय. आणि तिनं ताट उचललं, रागाच्या भरात किचन मध्ये नेऊन आपटलं. हो, गेली बिचारी कामाला. याला वाटलं जोरात आवाज आला म्हणजे नक्की चपातीच आणली. खाली मातीत हात घातला आणि माती खायला लागला. पण मोबाईल नाही बंद केला त्यानं. अहो एक नवरा परवाच्या दिवशी मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. इतका नाद लागला. जाऊ द्या, त्यानं जाय ना का बाबा, त्याचं चुकलं बाबा. बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा की नाही. अहो ती मोबाईलच खेळत होती महादेव महाराज. तिला वाटलं माझाच नवरा आला, बाई पाण्याचा तांब्या भरून दिला. दोघं मोबाईल खेळायला लागले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. अहो ते मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं आहे काय नवल झाले, काय माणसं महाराज. अरे रे 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 रे. पोरांनो, माझी विनंती असेल तुम्हाला, थोडंसं तुम्ही मागं जा, थोडंसं महाराज. ज्या दिवशी भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं ना पोरांनो, जरा ऐका हे. ज्या दिवशी फासावर द्यायचं होतं त्या दिवशी तो व्यायाम करीत होता महाराज. डॉक्टर, हे जरा आमच्या पोरांना शिकवलं पाहिजे. ऐका, ज्या दिवशी भगतसिंहाला फासावर द्यायचं होतं 23 वर्षाचा तरणा बाण पोरगा होता रे, व्यायाम करत होता. आणि तो जेलर न्यायला आला आणि तो व्यायाम करणारा भगतसिंह पाहिला. आणि जेलर भगतसिंहाला म्हटलं, ए भगत, अरे व्यायाम काय करतो? मरायचं 1 तासानं राजा, फासावर लटकवण्यात येणार आहे तुला. संपलंय तुझं जीवन. व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो भगत, व्यायाम बॉडीसाठी करायचा असतो भगत, व्यायाम शरीरासाठी करायचा असतो रे. शरीर जगण्यासाठी लागतं रे. 1 तासानं मरणारे राजा, व्यायाम करून काय फायदा? जेलर म्हणला भगतसिंहाला, जरा उत्तर घरी घेऊन जा. हे तो भगतसिंह जेलरला म्हटला, बरोबर आहे जेलर, तुमचं व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो आणि 1 तासानं तर मला मरायचंय. माझा काय फायदा व्यायाम करून? खरंच आहे तुमचं, पण काय म्हटलं जेलर, माझी आई, मी लहान असल्यापासून घरी देवाची पूजा करते. तर तिचं एक छोटंसं मंदिर आहे घरात आणि मंदिरातल्या देवाची पूजा करते. तर ती रोज टोपलीभर फुलं घेऊन येते देवाला, रोज फुलं आणते. आणि मी लहानपणापासून पाहतो ते सगळी फुलं वाहत नाही हो देवाला जेलर. त्याच्यातलं एक ताजं फुल बाजूला काढते, स्वच्छ फुल बाजूला काढते आणि ताजंच फुल देवाच्या पायावर वाहते. ऐका ना जेलर, माझी आई सगळ्या फुलापैकी ताजं फुल काढून देवाच्या पायावर वाहते. माझ्या आईचा देव मंदिरातला आहे, माझा देव भारत माता आहे. माझ्या देवासाठी जर मला जायचं तर मी असा सुकलेला बनून कसा जाऊ, नाराज म्हणून कसा जाऊ? माझी आई जर देवाला ताजं फुल वाहत असेल तर माझ्या भारत आईला मी असा सुकलेलं फुल वाहणार नाही. मी ताजा बनून जाणार, मी व्यायाम काढून जाणार, मी फ्रेश होऊन जाणार. जरा जोरात वाजा, जोरात. नुसती टाळी वाजू नका, हे घरी घेऊन जा. आमच्या पोरांनी असं जगलं पाहिजे. पूर्वीच्या काळात जा, फार सुंदर असायच. जाऊ द्या, कशासाठी सांगत होतो. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कान्होपात्रेला देवानं
मंदिरात जागा दिली. 16.5 वर्षाची मुलगी होती कानोपात्र नावाची. नामदेवराय देवाला देवाच्या पायाची ताकद सांगतात, तुझे पाय का पाहिजेत मला? उत्तर ऐका. म्हटले देवा, 16.5 वर्षाची मुलगी होती कानोपात्रा, फार सुंदर होती दिसायला. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलायचं. अय बाहेगावान ऐका, सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर हात लागला तर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं तर गळ्यातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेन कापडी काळी बेंद्री आपली कधी पा ती कावाड्याकडे चालली भितडाकडे यायची का एक डोळा हेकना की तर बी देखना. अरे इतकी छान होती, सुकलेलं कमळ उमलावं इतकी गोड तिची त्वचा होती. दुर्भाग्य असं होतं, बापन जाणे तत्वता माता दावणी सर्वथा. आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. लोक टिंगल करायचे, वेश्याची मुलगी आली, सहन झालं नाही. आणि 16.5 वर्षाच्या मुलीनं ऐका ज्ञानोबरांच्या पायाला स्पर्श केला. माऊली माझा उद्धार कशानं होईल? माऊलीनं सांगितलं, पोरी पांडुरंगाच्या मंदिरात जायचं, पायात घुंगरं बांधायचे, गळ्यात विणा घ्यायचा, पांडुरंगाचं भजन करायचं. ऐक, जोपर्यंत हृदयामध्ये श्वास आहे तोपर्यंत पांडुरंगाचे पाय सोडायचे नाही. माऊलीच्या शब्दावरती विश्वास ठेवला. पोरगी पांडुरंगाच्या मंदिरात आली, पायात घुंगरं बांधायची, मंदिरात भजन करायची. तिचं नाचणं, तिचं दिसणं, तिचं गाणं समाजाला आवडायला लागलं. रोज समाज तिला पाहायला यायचा. पंढरपूर तत्कालीन परिस्थितीमध्ये कर्नाटक राज्याच्या ताब्यात होतं आणि कर्नाटकचा राजा बिदर होता. बिदरच्या बादशाची नजर मुलीवरती पडली. कुणाची मुलगी आहे? मंगळवेढ्याच्या वेश्याची मुलगी आहे. अरे इथं काय नाचते? आपल्या दरबारात नाचली पाहिजे, पकडून आणा. पकडण्याचे आदेश निघाले. पोरगी पुढे, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. ऐका ना, 16.5 वर्षाची मुलगी पुढे पळत होती, पकडणारे मागे पळत होते. देवाच्या पायाजवळ आली. माऊलीचे शब्द आठवले, पाय सोडायचे नाही. सगळं पाहिलं आणि आपलं मस्तक तिनं देवाच्या पायावरती मांडलं. आणि जसं डोकं देवाच्या पायावरती ठेवलं ना, तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकला. डोकं ठेवल्याबरोबर प्राण दिला महाराज. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कोण मुलगी आहे म्हटल्यावर ती मंदिरात नाचत नाही का? ती मुलगी आहे. देवाच्या पायावर जीव दिला. या मुलीचं काय करायचं? एक देव बाप्पा म्हटले देवाला धुवून काढा. दुसरे म्हटले ज्याची यादी सुरू झाली देवबाप्पाची. आता देवबाप्पा कमी आहेत का पंढरपुरात? सगळ्या देवाने आपापलं मत मांडलं. देवाला बाजूला धुवून काढा, हिची माती वाळवंटात करा, हिला गावाच्या बाहेर फेकून द्या. प्रत्येकाचं मत सुरू झालं. अनंत शास्त्री नावाचे विद्वान ब्राह्मण होते. ते मंदिरात आले. ते म्हटले असलं काही करू नका. या मुलीनं देवाच्या पायावरती जीव दिलाय, सामान्य मुलगी नाही. मधल्या गाभाऱ्यात तिचं प्रेत ठेवा, शेजारी मी झोपतो. रात्री 1 वाजता देव जे सांगेल ते करतो. मधल्या गाभाऱ्यात प्रेत ठेवलं. शेजारी अनंत शास्त्री झोपले. रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे अनंता, तुझं मी सांगतसे अनंता. हे अनंता, हे अनंता, तुझं मी सांगतसे अनंता. पाहे पा कान्हो पात्रा पवित्रा. अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. वमनाथ महाराज उजव्या हाताला समाधी बांधली. समाधीवरती एक झाड उगवलं. या घटनेला आता 750 वर्ष झालेत. पांडुरंगाच्या मंदिरात तुमच्यापैकी कोणीही गेला असेल तर पहिलं दर्शन मंदिरात देवाचं नाही मिळत आपल्याला. पहिलं दर्शन कानोपात्रेच्या झाडाचं मिळतं. आपलं कपाळ अगोदर तिला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. नामदेवराय म्हटले, देवा कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, खोदू पिंजारी तो दादू, भजनिया दुहारी पाई, भजनिया दुहारी पाई, भजनिया हरि के
देवाच्या पायावरती मस्तक ठेवलं कानोपात्री. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची, म्हणून या धन्य धन्य निवृत्ती नाथा. ते कानोपात्रा म्हणते, मी देवाच्या पायावरती मस्तक ठेवलं, मला मंदिरात जागा मिळाली. नामदेवराय म्हटले, देवा आम्ही तुझ्या दर्शनाला येतो. हो म्हटले, आमच्याच. मग तुझ्या दर्शनाला आल्यावर अगोदर त्या पोरीचं दर्शन का आम्हाला? नामदेवरायला देव म्हटले, नामा अरे शेवटच्या श्वासापर्यंत पोरीनं माझे पाय सोडले नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, माझ्याच मुखातलं वाक्य. नामा वेश्याच्या कुळात जन्माला आली म्हणून काय झालं, अपवित्र कुळ असली म्हणून काय झालं, शेवटच्या श्वासापर्यंत माझे पाय सोडले नाही. तिच्यासारखं मला कुणी आवडत नाही, म्हणून पहिलं दर्शन तिचं मग माझं. नामदेवराय म्हटले, मग देवा अपवित्र कुळात जन्माला आलेल्या पोरीला तुमच्या पायाला मस्तक लावलं तर मंदिरात जागा देता. एवढी ताकद जर तुमच्या पायात असेल तर दुसरं देताच कशाला. चरण सेवा जन्म तुमच्या पायातून, दगडाची बाई होते तुमच्या पायानं. किती कारण सांगू देवा, पायासारखी ताकद नाही, दुसरं देऊच नका. चरण सेवा असं मागत जा बरं का, देवाच्या दरवाजात मागत जा, नक्की मागा. पण याला मागणं म्हणतात. आमचे बाबा म्हणायचे, वैकुंठवासी घुले बाबा, पाठामध्ये शिकवत असताना बाबा म्हणायचे, पोरांनो माऊलीच्या मंदिरात जाता, समाधीला डोकं लावता, मग काय मागता? आम्ही म्हणायचो काहीच नाही बाबा. अरे मागत जा म्हटले, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. मागा ना, नक्की मागा. एवढी तरणीबांड पोरं कीर्तन ऐकतात, हे सगळी बसलेली तरणीबांड पोरं आहेत. जरा ऐका, एक 5 मिनिटं घेतोय तुमची. काय मागावं याच्यासाठी, काय मागावं, कुणी मागितलं? ऐका. महाराष्ट्रामध्ये अक्रूर महाराज साखरे हे नाव तुम्ही ऐकलं की माझ्या कीर्तनात एक तरी उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं असतं किंवा सैनिकाचं असतं. या 2 विषयाला हात घालून कीर्तन करणारा मी महाराज. अभंग कधी सोडत नाही, अभंगाच्या परिभाषेला जोडूनच, अभंग सांगूनच त्याच्यातून ते सांगतो. नुसतं त्याच्यासाठी मी कीर्तन करत नाही, अभंगाबरोबर लोकांना हे शिकवतो, सिद्धांत सांगतो. ऐका, फार गोड असेल एवढं उदाहरण घरी घेऊन जा. मला वाटतं जशी आपण भागवत कथा करता तशी शिवचरित्र कथा एकदा तुम्ही ठेवा. 7 दिवसाचं छत्रपतींचं चरित्र ठेवा, तरुणांसाठी ठेवा. 2-2 तासाचं रोजचं 1-2 मावळे ऐकत जा. फार गोड आहे महाराज. शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक पोराच्या कानावर गेला पाहिजे. त्याला तानाजी, येसाजी, बहिरजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, महार, मांग सगळ्या समाजाची मावळे कळाले पाहिजेत. नुसतं राजांनी स्वराज्य निर्माण नाही केलं, सगळ्या जातीतील सगळ्या तरुणांनी स्वराज्य निर्माण केलं. सगळे पोरं राजांना म्हणायचे, राज लाख मरावे, राज लाखाचा पोशिंदा जगावा. हा शिवाजी राजा आमच्या पोरांना शिकवा. माझी विनंती असेल तुम्हाला तरुणांनो, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. सह्याद्रीच्या कड्या कपारातून आवाज घुमला होता, अरे एक जिजाऊ मा जन्माला आली, तिच्यासारखी आई पुन्हा जन्मालाच आली नाही. काय आई होती महाराज. माहेरचं आडनाव ऐका ऐका, जाधव होतं. सासरचं आडनाव भोसले होतं. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले होतं. ऐका रे, जाधवरावांची, लखोजीरावांची कन्या भोसलेंना वेरूळला दिली होती. सिंदखेड राजाचे जाधव आहेत, वेरूळचे भोसले आहेत. थाटात लग्न पार पडलं. शहाजी राजांना जिजाऊ माता दिली. थाटात लग्नाचा सोहळा झाला. दोघेही निजामशाहीत काम करत होते. आपल्या आपल्यात भांडणं चांगली नसतात. गावात कधीच भांडण करायचं नाही, जातीतल्या जातीत तर कधीच करायचं नाही, किंवा आपल्या धर्मात कधी करायचं नाही. लोकांनी आपल्यातच भांडणं लावून दिली. माझी विनंती असेल तुम्हाला, आपल्यातली भांडणं चांगली नसतात रे दादा. फार महत्वाची गोष्ट असेल तरुणांनो, ही घरी घेऊन जा. अरे तो हत्ती पिसाळला निजामशाहीचा,
आणि त्या हत्ती पिसळण्यामध्ये मराठ्यांचं युद्ध झालं, भोसलेचं आणि जाधवांचं. आणि त्याच्यामध्ये भोसलेंच्या तलवारीतून दत्ता जाधव म्हणजे जिजाऊ मासाहेबांच्या भावाचा खून झाला. जिजाऊ मासाहेबांचा भाऊ धरणीला पडला. आपला मुलगा भोसलेंच्या तलवारीनं पाडला अशी बातमी कळाली आणि लखोजीराव जाधवांनी आपल्या मनात ती तलवार बाहेर काढली. 60 वर्षाचा म्हातारा तलवार फिरायला लागला. जो येईल तो सपासप कापायला लागला. अरे एका बाजूला भोसले होते, एका बाजूला जाधव होते. तलवारी आपापसात भिडल्या. आता जाधव पडणार नाही तर भोसले जिंकणार, भोसले पडणार नाही तर जाधव जिंकणार. युद्ध आपापसात भिडलं. आता तलवार येऊन पडली ती आपल्या लाडक्या जावयावर, ज्याला स्वतःची कन्या दिली. ते शहाजीराजे तलवार घेऊन लढत होते. एका बाजूला कुंकू होतं तर एका बाजूला बाप होता. अरे 2 तलवारी आपापसात भिडल्या. आता कुंकू संपल नाही तर जन्म देणारा बाप संपल. युद्ध पाहत होत्या जिजामाता. तरुणांनो ऐका, जिजामाता युद्ध पाहत होत्या. जिजामातेने आपल्या मेनातली तलवार बाजूला काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. बाबा, ओ बाबा, अगोदर मला पाडा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येत असतो राजांनो, कोणाच्याही पोटी नाही. जोरात वाजा, कोणाच्याही पोटी नसतो वाघ जन्माला येत. बायको 10 दिवस माहेरी जाऊ दिली नाही तर 50 दिवस बोलत नाही आपल्याला. माझं लग्न झालंय मला माहिती. अरे तिनं बापाला तलवार आडवी लावली, बापाबरोबर युद्ध खेळली. अगोदर मला पाडा आणि मग माझ्या नवऱ्याची वाट धरा. काय वाघिणी महाराज, अशा वाघिणीच्या पोटी जन्माला आला राजा. राजा कोंडाणा हवाय, राजा मुरारबाजी हवाय, राजा पुरंदर हवाय, राजा रायगड हवाय. राजा कुणाच्या पारतंत्राखाली जगणं आवडत नाही. राजा शेळी म्हणून जगणं मान्य नाही. जीवन जगायचं, वाघाचं जीवन जगूया. ठरलं राज, ठरलं राज. पलीकडच्या कोपऱ्यातून आवाज घुमला, राज उडवायची, राज उडवायची, राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची, राज. त्याच्या पलीकडून आवाज आला, राज इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरण तुमच्या करता. एक एक मावळा तयार झाला, पोरं 400 तयार झाली. जिजाऊचा आशीर्वाद घेतला. भगवान भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे. हातामध्ये गुलाल घेतला, बेलभंडार घेतला आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती पोरांनी बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो हे आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? अय बाहेगावान, त्याचं कारण आहे, या धामण्यात तर रक्त थंड झालं. डबल भूक लागली राव मला. माझी एक विनंती आहे तुम्हाला, आपला सप्ताह उद्याच्याला संपणार आहे. एवढा कोरोनाचा काळ निघून गेला तरी बाहेगावांनी एवढा सुंदर सप्ताह केला. माझी एक विनंती आहे तुम्हाला, जेवढे मर्द माणसं आहेत तेवढ्याने असे 2 हात वर करा. मागच्या वाट्यावरले नामर्द काय हे अर्धाले नाही, ओरिजिनल करा. मागच्या करचे तुम्ही अर्धाले नाही, ओरिजिनल. दत्ता ओरिजिनल आहे ना तू. ओरिजिनल आहे बघ. आताशी रेंज आली बघा जरा. एक एक मावळा कापला, एक एक मावळ्याने गड आनंद. हाती घेऊन भगवान करी स्वराज्याचा मागोबा. आनंदी आनंद झाला. वेळ कमी आहे. एक एक मावळा एक एक गड आणायला लागला. गडाची संख्या 100 झाली, 100ची 200 झाली, 500ची तुकडे 1000वर गेली, 1000ची 2000, 2ची 5वर गेली. महाराष्ट्रात शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी असा कल्लोळ माजला आणि हिंदुत्वाचं राज्य आलं. ऐका, आज आनंदाची दिवाळी झाली. मात्र अफजल खान आला, राजांनी खान फाडला. शाहिस्ते खान आला, राजांनी त्याची बोटं कापली आणि राजावरती एक सिद्धी जोहर नावाचं संकट आलं. काय मागावं याच्यासाठी सांगतो. कीर्तन सफल होईल, या वर्षीची मागणी सफल होईल. ऐका, उदाहरण घरी घेऊन जा.
आणि सिद्धी जोहरनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ गडाला वेढा दिला. गडावरती 1200 मावळे होते आणि 42,000 संकट आसमानी आलं. आपल्याला तरी 3च महिने लॉकडाऊन होता, आपण तरी शेतात जात होतो, आपण तरी मार खाऊन का व्हायना वडवणीला जात होतो, आपण काट्या खाऊन का व्हायना बीडला जात होतो. पण राजांना असं खाली सुद्धा येता येत नव्हतं. 6 महिन्याचं कडक लॉकडाऊन राजांना पडलं. कुठंच हालता येत नव्हतं. आता गड सोडणं गरजेचं होतं, कारण गडावरलं धान्य संपलं होतं. आता महाराष्ट्र वाचवायचा होता. आता काय करावं समजत नव्हतं. पावसाळा सुरू झाला आणि राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला की एका मोठ्या बुरुजाकडून थोडासा रस्ता आहे आणि तिकडून पहारा कमी आहे. धो पाऊस पडतो आणि त्या बाजूनं माती गळते, म्हणून तिकडं पहारा नाही आहे, अशी एक जागा निवडली आणि त्या बाजूनं विशाळगडावरती पळायचं असा प्लॅन केला. गडावरून 2 पालख्या काढण्याचं नियोजन ठरलं. पोरांनो ऐका, एका पालखीमध्ये राजे बसवायचे आणि ती पालखी घेऊन पुसाटीच्या बुरुजाकडून बाजीप्रभू 400 मावळ्यांना घेऊन आपल्या राजांना घेऊन जाणार. 400 मावळे गडावरती थांबणार, त्याचं नियोजन त्र्यंबक पंत करणार आणि 400 राजांसारखाच एक प्रति शिवाजी एका पालखीमध्ये बसवायचा आणि त्याला शिवा बनवून सिद्धीच्या शाम्यानात पाठवायचं असं नियोजन झालं. पत्र पाठवलं सिद्धीला, आम्ही उद्या शरण येत आहोत. पहारा थोडा कमी केला. सगळं नियोजन झालं. फक्त आता राजांना पाहिजे होता राजांसारखी दाढी, राजांसारखं नाक, राजा एवढी उंची, राजांसारखा चेहरा आणि राजांसारखा पोरगा. असा एकच पोरगा गडावर होता. त्या पोराचं नाव शिवा काशीद होतं. नावी समाजाचा पोरगा होता. ऐका, नेमापूर प्रतापगडाच्या पायथ्याला आहे, कधी गेला तर पाहून या. त्या प्रतापगडाच्या पायथ्याचा नेमापूरचा तो नावी समाजाचा पोरगा राजांसारखा हुबेहूब दिसायचा. राजे जर गडावर नसले तर पोरं त्यालाच मुजरा करायची, इतका हुबेहूब दिसायचा. आज मात्र राजांच्या तो लक्षात आला. पण 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला. राजांना वाटलं त्याचं काही बरं वाईट झालं तर त्याच्या बायकोला काय सांगू, त्याच्या आईला काय सांगू. राजांनी त्याचा विषय थोडा बाजूला ठेवला. 2-3 तासानं वाऱ्यासारखी बातमी त्या पोराच्या कानावर गेली की राजांना राजांसारखा पोरगा पाहिजे आणि मीच राजांसारखा दिसतो. तो पोरगा राजांच्या महलात आला, मुजरा केला आणि मुजरा करून पोरगा म्हटला, राज मला काहीतरी मागायचं तुमच्याकडं. मागणं सांगतोय बरं पोरांनो ऐका, मला राजा तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. राजा म्हटले सांग ना काय देऊ. पोरगा म्हटलं राजा देताल, मागून तर बघ. राजा मग एक द्या. राज ज्या डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिरं पडतील तेवढा तुमच्या डोक्यावरचा मुकुट माझ्या डोक्यावर चढवा. राजा तुमच्या अंगावरचे तेवढे भरधार कपडे माझ्या अंगावर चढवा. राजा तुमच्या कमरेचा शेला मला बांधायला द्या. राजा तुमची भवानी तलवार मला लावायला द्या. आणि राजा तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला लावायला द्या. राजा म्हणत होते रे मुकुट मिळेल, कपडे मिळतील, तलवार मिळेल, शेला मिळेल, माझं नाव सुद्धा मिळेल रे शिवा. पण हे घालून तुला जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं. ए शिवा तिथनं परत नाही यायचं. पोरगा म्हटला मग त्याच्यासाठी तर मागतो. असा जर मेलो तर शिवा नावी म्हणून मरल, पण तुमचे कपडे घालून जर मेलो ना राज तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल. अरे काय मागितलं पोरानं. राजाने त्याला मुकुट दिला, कपडे दिले, तलवार दिली. 2 बाजूला 2 पालख्या निघाल्या, वेळ कमी आहे. अरे ऐका, राजांची पालखी नाही कळालं, शिवाची कत्तल झाली. त्याचे बोट कापली, त्याचे हात कापले, त्याच्या मांड्या कापल्या, त्याचं पोट कापलं, त्याचं डोकं फोडलं, त्याचे डोळे बाजूला काढले, सगळं मांस एका पोत्यामध्ये भरलं आणि राजांना सप्रेम भेट पाठवलं विशाळगडावर. राजाने ज्या दिवशी शिवाचं मांस पाहिलं, स्वराज्य निर्माण झाल्यापासून कधी रडला नव्हता राजा, पण माझ्या मित्रानं माझ्यासाठी प्राण दिला. राजे ढस ढसा रडले. त्याची माती गडावर केली, त्याचा दशक्रिया विधी गडावर केला, त्याचा 13वा गडावर केला, त्याचं गंगापूजन गडावर केलं. त्याच्या आईला नाही, त्याच्या बायकोला नाही, की त्याच्या गावाला सुद्धा माहिती होऊ दिलं नाही. शिवाचं काय झालं. राजाने पत्र पाठवलं 20 दिवसानं नेमापूरच्या पाटलाला, पाटील उद्या दुपारी 12 वाजता आम्ही गावात येत आहोत. शिवाच्या आईला निरोप द्या की उद्या दुपारी राजा तुमच्या घरी येणार आहेत. वाऱ्यासारखी बातमी त्या शिवाच्या आईच्या कानावर आली, उद्या दुपारी राजा येणार आहेत. तिनं घर सारून काढलं, घराच्या समोर रांगोळी काढली. काय माहिती तिला राजा कशासाठी येणार आहेत. अहो ऐका, राजा सांगायला येणार होते तुमचा पोरगा राहिला नाही, तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला. आईनं घर सारून काढलं, घरासमोर रांगोळी काढली, घर सजवलं, घराला आंब्याच्या पानाची तोरणं बांधली. का राजा उद्या माझ्या घरी येणार म्हणजे माझा पोरगा पण येणार. 8 महिने झाले बाई माझा पोरगा पाहिला नाही. राजा येणार म्हणजे माझा पोरगा पण येणार. या अपेक्षेनं आईनं घर सारून काढलं, घराच्या समोर रांगोळी काढली,
घर सजवलं, गावच्या वेशी सजवल्या, गावातली सगळी माणसं एका विचाराने एकत्रित आली. राज येणार, महाराष्ट्राची दौलत येणार, महाराष्ट्राचं सरकार येणार. सगळं गाव सजवलं. राजाने 10 घोडेस्वार घेतले आणि राजे गावच्या वेशीला आले. जय भवानी हर हर महादेवचा आवाज झाला आणि राजे आल्याची बातमी मिळाली. आणि शिवाच्या आईनं आपल्या पेटीमधून नऊवार ठेवून इथली साडी काढली, सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई, ही साडी नेसा, कपाळ भरून कुंकू लावा, डोक्यावरती पदर घ्या, आरतीचं ताट तयार करा. तुम्हाला राजांची आरती करायची. काय माहिती हो तिला की आता मला कुंकू लावण्याचं भाग्य नाही, की आता ही भरजार साडी घालण्याचं माझं भाग्य नाही. सासूनं दिलेली साडी त्या पोरीनं नेसली, कपाळ भरून कुंकू लावलं, डोक्यावर पदर घेतला. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी मैत्रिणीने गळ्यातलं दिलं. पोरगी थाटात आरती घेऊन उभी राहिली. 10-5 मैत्रिणी शेजारी उभ्या राहिल्या. राजा आता नाव्याच्या आलीला, राजा आता मराठ्याच्या आलीला, राजा आता अमक्या आलीला, राजा आता तमक्या आलीला, अशा बातम्या मिळायच्या. आणि राजा आता शिवा नाव्याच्या दरवाजात आले. राजांच्या कपाळी गंध लावायचं म्हणून पोरगी पुढे सरकली. शिवाच्या बायकोनं राजांच्या कपाळी गंध लावायला हात वर केला आणि तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, तुम्ही नका ओवाळू राजांना. मागं पाहिलं तर आवाज आपल्या सासूचा आहे, जिनं साडी दिली. सुनबाई, तुम्ही नका ओवाळू राजांना. पुन्हा एकदा मागं पाहिलं, दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं. पाय आपटत पोरगी निघून गेली. दुसऱ्या पोरींनी राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले. आणि पहिला प्रश्न राजांनी त्या आईला विचारला, आई, का नाही ओवाळू दिलं त्या मुलीला? किती मूड घातला तिचा, बिचारी उभी होती. राजे म्हटले, ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. किती अपमान केला तुम्ही तिचा, किती जोरात ओरडलात तिला. वाळू द्यायचं की. राजा, ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की मग वाळू द्यायचं की. राजा, ती शिवाची बायको आहे. चाललं असतं की वाळू द्यायचं की. किती अपमान केला तिचा. ती आई म्हटली, राजा, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या श्रीमंत राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून मी सांगितलंच नाही या आईला. या आईला कसं कळलं माझी सून विधवा झाली? त्या आई म्हटली, राजा, जगाला फसवताल तुम्ही, जानता राजेत. एक आईला नाही फसू शकत. राजा, तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा, तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा, तुम्ही नाव्याच्या आलीलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा, तुम्ही माझ्या दरवाजात आलात तरी माझा पोरगा दिसला नाही. राजा, तुम्हाला माहिती आहे का राजा, माझ्या पोराची एकच इच्छा होती राजा, की तुम्ही माझ्या घरी यावं आणि त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी. त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली तरी माझा पोरगा दिसला नाही. तुम्हाला माहिती आहे राजा, तुम्ही माझ्या घरी येणार आणि त्याची बायको तुमची आरती करणार. हे जर माझ्या शिवाला माहिती झालं असतं ना, तर माझा शिवा आज कुठूनही हजर झाला असता. नाचला असता राजा, नाचला असता राजा, नाचला असता, नाचून म्हणला असता, आई राजा आलाय आपल्या, आई राजा आलाय ग आपल्या घरी, आई राजा विठाला विठा. नाचला असता राजा, राजा आलाय आपल्या घरी म्हणला असता. ज्या अर्थी तुम्ही येताय माझा पोरगा येत नाही, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं त्या शिवाच्या आईच्या घरात आली आणि ती आई म्हटली, राजा नको तुमचं सोनं मला, राजा नको तुमची चांदी मला. राजा म्हणत होते, तुमच्या पोराने माझ्यासाठी प्राण दिला, असू दे, नको राज, उचला हे सोनं नको मला. राजा त्या आईला म्हटले, मग काय देऊ आई तुम्हाला? इथं जायचंय आपल्याला, काय देऊ आई तुम्हाला, काय देऊ आई तुम्हाला? ती आई म्हटली, राजा मी मागेल ते देतात. काय मागावं ऐका, काय मागावं? अरे सफल होईल रे आजचा दिवस, 1 वर्षभर तुमच्या डोक्यातून कीर्तन जाणार नाही आजचा, ऐका पोरांनो. राजा म्हणत होते, काय देऊ आई तुम्हाला? ती आई म्हणत होती, राजा मी मागेल ते देताल, मागून तर बघा आई, देतो मी, सांगा काय देऊ? ती आई म्हटली, राजा आतापर्यंत प्रत्येक बैल पोळ्याच्या सणाला, शिमग्याच्या सणाला, दिवाळीच्या सणाला माझा पोरगा घरी यायचा, माझ्या आजची पुरणाची पोळी खायचा आणि माझ्या बैला गाईला पुरणाची पोळी खाऊ घालायचा. आता मला पोरगा नाही राहिला ना, आता एक काम करा, इथून पुढं तेवढं तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घालत जा. राजाने डोळे पुसले, रडणारे राजे म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे
तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल, तुमच्याच हातची पोळी खायला येईल. त्या आईनं सुद्धा डोळे पुसले आणि ती माय म्हटली, मग राज, तुम्ही जर माझ्या हातची पोळी खायला येणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा शिवा नावी उरलाय, जो उरलाय तो माझा शिवा नावी उरलाय, जो उरलाय तो माझा शिवा नावी उरलाय. काय मागितलं महाराज आईनं, काय मागितलं त्या शिवा नाव्यानं, काय मागितलं त्या बाजीनं. होत राहतील कीर्तन. छत्रपती शिवाजी महाराजांची 7 दिवसाची कथा करणारा महाराज मी, जे महाराष्ट्रात कोणी सांगितलं नाही. त्या अक्रूरमा साखरेने गोळा केलं, एक एक उदाहरण गोळा केलं महाराज. पुरुषोत्तम महाराज एक एक कादंबरी वाचली मी, एक एक मावळा तयार केला. तानाजी आत्ता शिकता तानाजी काढला लोकांनी, चित्रपटवाल्यांनी. अजून बाजी यायचाय, अजून शिवानावी यायचाय, अजून प्रतापराव गुजर यायचाय. अरे एक एक मावळा आहे रे आमच्याकडे, एक एक मावळा. 500-500 कोटी रुपये कमवून देईल चित्रपटसृष्टीवाल्याला. एवढे आमचे मावळे सरस आहेत. काय मागावं, असं मागावं. नामदेवराय म्हटले, देवा आम्हाला काहीच नको, चरण सेवा अखंडित. आणखी काय देऊ, वास द्यावा पंढरीचा, पंढरपुरात राहण्यासाठी जागा द्या. का उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर. जगाच्या पाठीवर असा देव नाही म्हणून वास द्यावा पंढरीचा. तिसरी मागणी केली, सदा संग हरिदासांचा, विठोबा रखुमाई. जय कुमार कुमार, जय 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 कुमार कुमार, जय कुमार कुमार, गोपाल कुमार. जय कुमार कुमार, कुमार. अभंगाच्या एका चरणावर खरं तर आपले 11 वाजली. चरण सेवा, काय मागावं, काय मागावं, चरण सेवा. ही तरणी बांड अशी दगडासारखी माणसं सुद्धा रडली बघा आज. ही आमची 2-3 पोरं रडली. माझं कीर्तन त्यांना शिवा नावी कळाला, आई कळाली. हे फार गरजेचं आहे. एवढी तरणी बांड पोरं आहेत ना कीर्तनाला. झालंय बघा माझं कीर्तन पोरांनो. 2020 मध्ये सगळ्याला सुट्टी मिळाली बघा. एका सैनिकाला नाही सुट्टी मिळाली. तो सीमेवरती बंदूक घेऊन उभा आहे. त्याला कोरोनाची भीती नाही, त्याला कोविड-19ची भीती नाही. झालंय कीर्तन ऐका. 25 वर्षाचा, 20 वर्षाचा, 35 वर्षाचा, वडवणी तालुक्यात बाहेगावान, हिवरगावान, मोरवड, वडवणी, कोणत्याही शहरातला, कोणत्याही तालुक्यातला एखादा फौजी जर तुमच्या समोरून असा आला ना, तर मंदिरातल्या देवाला नमस्कार करायचं विसरला तरी चालेल गड्या, पण फौजीला सल्यूट करा, त्याला मानाचा मुजरा करा. सांगतो ऐका, मेल्यावर वंदे मातरम म्हणू नका, गेल्यावर 1 लाखाची गर्दी करू नका त्याला श्रद्धांजली द्यायला. तो जिवंत जर गावात आला ना तर त्याची गावातून मिरवणूक काढा. तो जर परत ड्युटीवर निघाला ना, सगळ्या गावानं त्याला वाटी लावायला जा. त्याचं ऊर भरून येईल. त्याच्या आईला बोला, त्याच्या बायकोला थोडासा मान द्या. तिनं आपल्यासाठी पोटाचा गोळा सीमेवर दिलाय रे महाराज. कोण महाराज? अरे 5 दिवस आपला पोरगा पाहिला नाही आपण तर आपलं हृदय कासावीस होतं. 2-2 वर्ष पोरं येत नाहीत रे ती गावाला. अरे आपले पोरं चौकात झाली रे. चीन नावाचा देश आहे. 2 मुलं झाली ना एक आईला तर 1 पोरगा सीमेला द्यावा लागतो रे कायद्यानं. आपण आपल्या मुलाला सैनिक बनवा, आपण आपल्या मुलाला शिवानावी बनवा, आपण आपल्या मुलाला धर्मासाठी तयार करा, आपण आपल्या मुलाला पखवाज, गायन, अध्यात्म शिकवा. फार गरज आहे याची. पुढे जर तुम्हाला कलियुगात तरायचं असेल तर हे फार गरजेचं आहे. 2020 साली दिवाळीच्या भाऊबीजेला एक घटना घडली आपल्या देशामध्ये. तेवढी 2 मिनिटात सांगायचं आणि पूर्ण विराम द्यायचा सेवेला. ऐका, 2020 साली काय झालं? कोरोना आला. फार भयानक घटना घडली अशी की 2018ला कोल्हापूर जिल्ह्यातला एक ऋषिकेश जोंधळे नावाचा पोरगा व्यायाम करून तब्येत बनवून देशाच्या मातीकडे निघाला होता. तर बापानं त्याला अडवलं होतं आणि बाप त्याला म्हणत होता, ऋषी 60 एकर जमीन आहे आपल्याला, भरपूर बागायती जमीन आहे, 1 एकरमध्ये 100 टन ऊस निघतो बघ ऋषी. अशी 60 एकर जमीन आहे. सीमेवर जाण्याची गरज नाही, भरपूर पैसा आहे, फार श्रीमंती आहे, काय गरज आहे इतक्या दूर जाण्याची? पोरगा म्हणत होता, नाही बाबा, जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. देव देश न धर्मा पाई
प्राण घेतल हाती शुरामी सरदार मला काय कुणाची भीती. जायचंय बाबा मला. अरे 18व्या वर्षी 2018ला ऋषिकेश 60 एकर मालकीचा एकटा पोरगा बापाचा घराला सोडून सीमेवरती गेला. 2018, 2019, 2020 2 वर्ष देशाच्या मातीसाठी मराठा बटालियन मध्ये ऐका ना देशाच्या मातीसाठी काम केलं. आणि 2020ला कोरोना आला. सगळं सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाहेगव्हाण तालुका वडवणी जिल्हा बीड दिनांक 31 डिसेंबर 2020 ते 6 जानेवारी 2021. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी